आहे. सामन्याला सुरुवात करतोय. हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे, कारण दुसऱ्या फेरीतील ही मॅच आहे. गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी सज्ज होतोय सूरज केणे. मागच्या काही वर्षांपासून आपण बघतोय की सूरज केणेनं खूप उंच भरारी घेतलेली आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. पिंटूकडे स्ट्राईक असेल. अतिशय दर्जेदार आणि अनुभवी खेळाडू आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका. लॅप स्वीपचा वापर केला आणि अगदी गॅप मधून चेंडू काढलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पाहिला आपण अगदी फुलटॉस आणि लेंथ आपण जर पाहिजे डावा स्टिकर होते आणि त्याला फक्त चेंडूला दिशा दाखवली. पूर्णपणे खाली क्षेत्र होतं. पॉवर प्ले खेळ सुरू आहे आणि पहिल्याच चेंडूवर मात्र पिंट्याने चौकार प्राप्त केला. एक चांगली सुरुवात आपल्याला एकविरा टीम सांगेची पाहायला मिळते. अतिशय प्रसन्नमय असं वातावरण आहे. आल्हाददायक परिस्थिती आणि क्रिकेटला एकूणच आदर्शवत परिस्थिती नांदकरच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. वेगाने वारे वाहत आहेत. ऑन साईडला विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगाने वारे वाहत आहेत. खूप चांगलं टायमिंग पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. हा बॉल खाली राहिला आहे. कट करायचा होता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद होतोय. दांडी गुल केली गेली आहे गोलंदाज सूरज किनेकडून. जबरदस्त कमबॅक. बॉलवर अफलातून चौकार आपण बघितला होता, मात्र काय कमबॅक केलंय सूरज किनेनं. शार्प इनकटर होता. बाउन्स फार कमी होता आणि लेट कट करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला फलंदाजाकडून, मात्र चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली बॅट्समन पिंटूनं. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद होतोय. नक्कीच चौकाराचं प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी सूरज किणे देत असताना पहिली सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त करतोय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र सूरज किणे अतिशय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी स्वीकारले होते आणि या सुरुवातीलाच मात्र पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, परंतु एक चांगल्या गोलंदाजी निशाणी दाखवत असताना माझ्या ओव्हरमध्ये नक्कीच चौकार मी खर्च केला आहे, परंतु नक्कीच त्याची पुनरावृत्ती होणार नाही आहे. यासाठी नक्कीच पुढील मी चेंडू हाताळेल आणि मात्र नक्कीच त्याने विकेटचं पतन केलं. पुढील चेंडू मात्र या ठिकाणी पहा फलंदाज बीड झाला. इष्टिरक्षक सुद्धा बीड झाला त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निघून जातो या नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. पंचांचा बायचा इशारा आणि मिळतील एकूण 4 धावा. ही खेळपट्टी जेवढी आहे तेवढी विकेट किपरसाठी देखील धोकादायक आहे. बॉल फार खाली राहिला आहे आणि त्यामुळेच चेंडूला गॅदर करणं फार कठीण होऊन गेलं होतं विकेट किपरसाठी. बघा किती फरक आहे चेंडू आणि बॅटमध्ये, किती अंतर पाहायला मिळतोय. विकेट किपरची नजर देखील चेंडूवर योग्य प्रकारे नव्हती, त्यामुळे चेंडू हातातून निसटला आहे. 4 धावा 22च्या रूपात मिळत आहेत. पुन्हा एकदा सूरज किनी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हाताने चेंडू तटवला गेला आहे. कव्हर पॉईंटचा फिल्डर बॉलवर येतोय, मात्र तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी मिळते नवीन फलंदाज रवीला. रवीचं खातं उघडलं जातं आहे. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 3-3 षटकांची मॅच आहे. योगी कुठेतरी 30-35 धावांपर्यंत किमान येथे मजल मारण्याचा प्रयत्न सांगे संघाला करावा लागेल. हो नक्कीच, कारण सुरुवात पिंट्याने चांगली करून दिली आणि ती सुरुवात मात्र शेवटच्या क्षणापर्यंत राहील का पाहूया. पुन्हा एकदा सूरज किने मार्गस्थ होतो या. हो या ठिकाणी स्लो रन चेंडू होता आणि लेग कटरचा मात्र त्या ठिकाणी वापर केला आणि पंचाकडे या ठिकाणी अपील पाहायला मिळाली कॉटनची आणि मात्र काय जबरदस्त या ठिकाणी निर्णय पाहतोय. चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर एक्झॅक्ट चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये लागणारा दुसरा धक्का टीम
एकविरा सांगे संघाला. रून खेळण्याचा प्रयत्न होता, फार लवकर देखील खेळण्याचा प्रयत्न झाला. लेग कटर चेंडू होता, तो पिक करता आला नाही. फलंदाजाला बघू शकाल पुन्हा एकदा रिप्लेमध्ये खूप चांगलं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता चेंडूचा आणि एक सोपा झेल विकेट कीपरसाठी. आडव्या बॅटनं देखील खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी. या अगोदर आपण एक शार्प इन कटर बघितला, ज्याच्यावर पिंटूचा त्रिफळा त्याने उद्ध्वस्त केला. आणि आता लेग कटर, म्हणजे चेंडू दोन्हीकडे तो कट करू शकतो हे दाखवून दिलंय सूरज किणेनं. विविध प्रकारचे चेंडू, वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू त्याने टाकलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 2-9. नवीन फलंदाज स्वतः संघनायक आतिश खेळपट्टीवर आलाय. नेक्स्ट बॉल. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. अनप्लेएबल बॉल होता मी म्हणेन, कारण या बॉलमध्ये बाउन्स खूप चांगला होता. फलंदाजाला अजिबात अपेक्षा नव्हती की एवढा चेंडू उसळेल. बघा काय टेक ऑफ केलाय चेंडूनं. विकेट किपरनं अगदी खांद्याच्या जवळ चेंडू कलेक्ट केलाय. अप्रतिम गोलंदाजी आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त झालंय सूरज किणेचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगे संघाची धावसंख्या 2-9. चांगला कमबॅक केला सूरज किरणने, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगल्या चेंडूची लेंथ पाहायला मिळाली आणि शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी गुडलँड स्पॉटवर मात्र उचली मिळाली. भरपूर वेगाने चेंडू त्याने हाताळला होता आणि डॉट चेंडूने मात्र समाप्ती पाहायला मिळाली. पुढची लढत तुम्ही पाहणार आहात मित्रांनो, भावेश स्फोट गिरवली विरुद्ध मकरंद स्फोट मुटवल. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. गणेशजी बजागे या ठिकाणी भावेश स्फोट गिरवली संघाचे जे पुरस्कर्ते आहेत ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल याच परिसरात एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक उनपावसाले क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी पाहिलेले आहेत, असं हा गोलंदाज अनंता केणे. ओवर की पहली गेंद बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन स्वीपर कवर में फील्डर मौजूद है. ज़्यादा रन्स मिलने वाले नहीं है. शॉट में ज़रूर था दम, लेकिन रन्स मिले हैं कम. एक ही रन से संतुष्ट होना है पड़ा है वहाँ पर बैट्समैन को. स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल की मदद से 10 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक तेज़ पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा. पार्टनरशिप तो बनानी है, लेकिन धीमी गति से आप बल्लेबाजी नहीं कर सकते हो, क्योंकि 3-3 ओवर का मैच है. नक्कीच, कारण तुमच्याकडे फक्त 18 चेंडू असतात आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला मात्र योग्य तो टार्गेट मात्र या ठिकाणी सेट करायचं असेल तर इथून मात्र नक्कीच फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल. आणि तोपर्यंत कॅप्टन आतिश आणि रवी करेल का, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. ओहो, या ठिकाणी पहा पुन्हा एकदा चेंडूला मात्र अचानक उचली मिळाली आणि नक्कीच ज्याप्रमाणे एखादा सरडा रंग बदलतोय त्या प्रकारची ही खेळपट्टी आपण पाहतोय. कोणाचा मोबाईल जर हरवला असेल तर तो लक्षात असू द्या, ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे, तो आमच्या कॉम्बॉक्समध्ये या जमा झालेला आहे. तर कोणाचा असेल तर तो आपण घेऊन जाऊ शकता. भिन्न भिन्न प्रकार की गेंदें अनंता केने भी करते रहते हैं. इस बार थोड़ी सी अपील, लेकिन कहीं ना कहीं हाइट ज़्यादा थी या फिर इम्पैक्ट भी जो था वो ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर ही नज़र आ रहा था. अनंता को भी इस बात का एहसास था कि यहाँ पर विकेट मिलने वाला नहीं है, लेकिन एक गेंदबाज के तौर पर आप देखोगे ना, तो यदि बैट्समैन के पैर पर गेंद लगेगी तो थोड़ी सी आह निकलती है मुंह से, अपील हो ही जाती है. नेचुरल होता है वो. अंपायरिंग लाजवाब. प्रसाद सहस्रबुद्धे मुख्य अंपायर की भूमिका में, बाला इकारे स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में. इस बार लॉफ्ट करना चाहते थे, लेकिन कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. एक और खूबसूरत गेंद अनंता केने द्वारा. पहले राउंड के मैच में भी बहुत धारदार गेंदबाजी की थी अनंता ने. मात्र 1 रन खर्च किया था अपने ओवर में और एक सफलता प्राप्त की थी. स्कोर रुका हुआ है 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. बहुत ही किफ़ायती ओवर साबित होता हुआ अनंता केने का. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार आगे रखा, ड्राइव कर दिया है बॉलर के सिर के ऊपर से. अच्छा स्ट्रोक है, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफ़ी सतर्क है. एक ही रन लेने का अवसर. इक्का दुक्का रनों से एक बड़े स्कोर की तरफ सांगे टीम नहीं पहुंच सकती है. बड़े स्ट्रोक खेलने होंगे यहाँ पर. गैप्स में खेलना बहुत ज़रूरी. जब अच्छी टाइमिंग होती है तो गैप ढूंढना भी उतना ही महत्वपूर्ण है. इस बार स्विंग एंड मिस. केवल एक ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन गेंद की लाइन में जाए बगैर ही खेलने की कोशिश हुई थी आतिश द्वारा. डॉट बॉल की समाप्ति और इसके साथ ही अनंता केने का ये बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ. 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है केवल 12 रन 2 विकेटों के नुकसान पर. आई एकविरा सांगे. काय जबरदस्त वापसी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज किरणने 9 धावा खर्च केले होते, 2 गडी बाद केली होती. अनंताला विकेट्स प्राप्त करता आली नाहीये, परंतु इकॉनॉमिक गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. फक्त 3 धावा त्यांनी
अवघ्या आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह स्वरूपाने मुठवलगावचे विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांच्या वतीने कॉम्बॉक्ससाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद उत्तमदादा पाटील, आपलंसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. साहिल आक्रमण पर और उनकी पहली गेंद को तान दिया है आसमान में, गजब का स्ट्रोक, गेंद जा रही है डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन. स्लॉक शिपचा अंदाज काय जबरदस्त या ठिकाणी या फटका एक्झिक्यूटिव्ह केला आणि परफेक्ट मिडल सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. उंची जेवढी लाभली होती या फटक्याला अंतर सुद्धा तेवढंच मिळालं. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल सुंदर बॉटमचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ज्या दिशेने जे फटक्या खेळायचं होतं त्या दिशेने बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. हे खास वैशिष्ट्य होतं या फटक्यामागचं. जी बिल्कुल, सिर स्थिरता, नज़रें बिल्कुल गेंद के ऊपर थी और संपर्क बहुत अच्छा गेंद और बल्ले के बीच में. जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर 6 रनों की छाप पड़ चुकी थी. इतना बेहतरीन क्लीन स्ट्राइक था ये रवि का. आणि पोज आपण जर पाहिलं तर असं वाटतं की एखाद्या कॅमेरामॅनला मात्र फोटोशूटसाठी ही पोज दिली असावी. अशा प्रकारचं आपण दृश्य पाहिलं आणि अत्यंत गरज होती या फटक्याची. या फटक्याने मात्र धावसंख्या नक्कीच थोडंसं वेग पकडेल. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलचं स्वागत केलं षटकाराने. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या फटक्याला उंची जास्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आहे सूरज केणे. एक सूरज पाहिले तर सूरज चमकतो आकाशामध्ये आणि हा सूरज चमकतो या भावाले बी संघासाठी. त्याने टिपला झेल आणि समाप्त होईल कॅप्टन अतिशचा हा खेळ. आउट होकर पवेलियन में लौटते हुए, जिन्होंने अभी अभी छक्का जड़ा था. कोशिश अच्छी थी लेकिन इस बार मैदान का वो कोना उन्होंने चुना जो सबसे लंबा कोना है. मिड विकेट लॉन्ग ऑन के दरमियान जो सीमा रेखा है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए वो काफ़ी लंबी है, सबसे बड़ी सीमा रेखा है और वहाँ पर हमने देखा है कि कई बल्लेबाज आउट होते रहे हैं. इसी बीच मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम का यहाँ पर आगमन होता हुआ. हार्दिक स्वागत है मुठवल टीम का. पण नक्कीच हा फटका जर अजय मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच रिझल्ट कुठेतरी या सांगे टीमच्या बाजूने लागला असता. परंतु नक्कीच आपण म्हणतो की या काऊ कोणाची जी सीमारेषा आहे ती सर्वात मोठी आहे, परंतु आपण जर तर करू शकत नाही आहे. फलंदाज बाद झालाय हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, और इस बार टाइमिंग भी उतनी सटीक नहीं थी जैसी पहली गेंद पर देखने को मिली थी. आउट होने से पहले 7 रनों का योगदान दिया रवि ने. नए बैट्समैन रोहित क्रीज पर पहुंचे. फुलर लेन गेंद, बढ़िया गेंद यहाँ पर बीट किया बैट्समैन को. अनंता गलतियाँ कर रहे हैं. जहाँ पर 1 रन बनना काफ़ी मुश्किल था वहाँ पर रन चुरा लिया है बल्लेबाजों ने. 22 का इशारा अंपायर द्वारा. स्कोर में थोड़ी सी वृद्धि होती हुई स्कोर अब 19 रन 3 विकेटों के नुकसान पर. मात्र 3 गेंदों का खेल पारी में शेष. क्या बात आहे, काय जबरदस्त कमबॅक पाहतो आपण. साहिलकडनं पल्ल्याच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर विकेटचं पतन, त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिला. निकेत यष्टीरक्षक अनंताकडे चूक पाहायला मिळाली, परंतु ती अवांतर धाव पाहायला मिळाली. 19 धावा धावफलकावर अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या पहिल्या डावाचा आपण विचार केला तर वरतं विकेट पुन्हा एकदा या ठिकाणी या खराब चेंडू पाहतोय आपण. पंचांचा बिमरचा इशारा, नो बॉलचा इशारा प्लस 1 धाव त्या ठिकाणी पलून पूर्ण केली. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. देखिए बीमर गेंद ज़रूर वहाँ पर अंपायर ने घोषित की है, लेकिन तीसरे अंपायर की मदद ली जा रही है. गेंदबाजी करने वाली टीम ने DRS की मांग की है, तो अभी देखना है तीसरे अंपायर का कंफर्मेशन आएगा. लेकिन इस गेंद पर एक बड़ा शॉट भी बल्लेबाज खेल सकते थे मेरे ख्याल से. कोशिश की उन्होंने लेकिन नज़रें नहीं थी गेंद के ऊपर. बीट हुए बैट्समैन. अगदी क्लीन नो बॉल आहे. आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो. या भरपूर हाईट आहे या चेंडूची. त्याला फिल्डिंग लगेच सजवायची आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. पंचांनी जो निर्णय दिला होता तोच योग्य निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल बीमर चेंडू आणि पुढील असेल फ्री हिट. काफ़ी ज़्यादा हाइट थी इस गेंद में, लेकिन DRS है तो उसका इस्तेमाल करना भी सही होता है. वैसे भी अंतिम ओवर चल रहा है. आणि जी रिव्ह्यूची एक संधी होती ती मात्र भाबालिबी संघाने गमावलेली आहे. आता मात्र नक्कीच रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाही. फ्री हिट गेंद का सामना करेंगे रोहित. क्या फ्री हिट पर आएगा बड़ा हिट? कोशिश की लेकिन प्ले एंड मिस. बिल्कुल सामने गेंद थी, लगभग ओवर पिच गेंद बन रही थी ऑफ स्टंप के बाहर, लेकिन लंबा हिट लेने के चक्कर में गलत लाइन पर खेल बैठे और फ्री हिट गेंद पर कोई रन नहीं.
म्हणजे आपण कधी कधी असं वाटतं की फ्री हिट चेंडूवर पहिल्यांदाच असं वाटतं की जोराने ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर आपल्याला कमीत कमी मोठे फटके पाहायला मिळत असतात. याचं रिझन नक्कीच आपण म्हणू शकतो की तुम्ही चेंडूच्या मिरिटवर फटका खेळत नाही आहे. जी बिल्कुल, और कहीं ना कहीं समीकरण भी माइंड में तैयार हो जाता है, एक बॉल में 4 या फिर एक बॉल में 6 रन। इस बार फुल टॉस थी, कमज़ोर गेंद थी, फ़ायदा नहीं उठा पाए रोहित। निराश कर रहे हैं रोहित, मौके मिल रहे हैं उनको लगातार, लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा रहे हैं। एक ही रन मिला है, स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब केवल आखिरी गेंद बची हुई है आई एकविरा स्पोर्ट्स सांगे टीम की पारी में। आणि त्या शेवटच्या चेंडूवर सामना करेल कॅप्टन आतिश उंचपुरा असा हा फलंदाज. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनवर आहेत वेदांत, ज्याने या स्पर्धेमध्ये उत्तुंग असा एक सर्वोत्कृष्ट झेल आतापर्यंत पकडला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रोहित हा बाद होईल. तर 3 षटकांचा खेळ अर्थात पहिल्या डावाचा खेळ समाप्त या ठिकाणी झाला आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा आतापर्यंत या ठिकाणी जोडल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट भाबाली बी संघाला 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 24 धाब्यांची गरज असेल. तर काय होईल तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ असतील भावे स्पोर्ट किरवली विरुद्ध मकरंद स्पोर्ट मुठवल. तर मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे कॅप्टन सुधीर आमच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. तर मी गणेशजी बजागे आपणासुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जास्त वेळ या ठिकाणी खर्च करू नका आणि ही नाणेफेकी करण्यासाठी येथाड गावची उद्योजक सन्माननीय दयानंद पाटील यांना मी विनंती करतो की आपण आमच्या समेत जॉईंट व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला मी प्रथमतः नाण्याची माहिती करून देतोय. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा खेळता, स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 आणि दुसरीकडे आयोजक संघ अर्थात बीबी स्पोर्ट इताडे असं नामांकन आहे. बेबी स्पोर्ट इताडेची मागणी होती किरोली संघाच्या वतीने, परंतु आलेला आहे स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23. तर आपण विनिंग टॉस कॅप्टनला शीतपेय देणार आहोत. मी दयानंद पाटील आपणास विनंती आहे पुन्हा एकदा करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय अर्थात आपण मुठवल संघाच्या कॅप्टनला या ठिकाणी वितरित करावं. आणि आता मात्र नक्कीच विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न झालं तर हरकत नाही आहे. टॉस जिंकला 4 षटकाची लढत असेल. सुधीर काय करणार प्रथमतः, गोलंदाजी की बॅटिंग? क्षेत्रक्षण. सुधीर आपण तर एक चांगलं स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि नक्कीच तू कॅप्टन म्हणून तुला मी विचारू शकतो की या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द तू मत या ठिकाणी आपलं मांडू शकतो का? आयोजन तर खूप छान केलेले आहे. आपल्या ओम साई लोणार परिसरात पहिल्यांदा असं आयोजन दिसतं मला. क्या बात आहे या. आणि प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35. पूर्ण संघ तुमचा या ठिकाणी या ताकदीने उतरणार आहे की काय प्रमुख खेळाडूंची उपस्थिती असेल ना अनुपस्थिती असतील? नाही, ललेश आणि अजय नाही आहे. तर त्याची उणीव भासणार नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असतील? रणजित आलेले आहेत तर काही टेन्शन नाही आम्हाला पण आता. क्या बात आहे. मला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणेशजी पाहिजे की आपण टॉसची मागणी केली परंतु तुमच्या बाजूने लागला नाही. बॅटिंग करायची आहे. तुम्ही कशा रीतीने या स्पर्धेमध्ये एन्जॉय करणार आणि या कुठल्या ताकदीने तुम्ही हा संघ तुमचा उतरणार आहे? आम्ही ज्या टीम आहे ती आम्ही त्या अर्थाने उतरणार नाही. या सीझनचा विचार केला तर नक्कीच भाबेश्वर किरोली संघ चांगली कामगिरी करत आलेला आहे, परंतु ज्या ज्यावेळी महत्त्वाच्या मॅचेस येतात त्या त्यावेळी तुमचा संघ कुठेतरी बॅकफुटला जात असतो. तर तीच चूक पुन्हा या ठिकाणी होणार नाही त्यासाठी काही तुम्ही काही चर्चा वगैरे केली खेळाडूंसोबत? चर्चा केली आम्ही, ती चूक होणार नाही पुन्हा. तर कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. आणि छोटा पॉकेट बडा धमाका पप्पूकडनं काय अपेक्षा आहेत? पप्पू करा खूप अपेक्षा आहे आमच्याकडे, विनोद करा अपेक्षा आहे. हाय केलं आपण म्हणू शकतो की ही शेजारचीच तुमची स्पर्धा आहे बीबी स्पोर्ट इताडे संघाची, तर त्या या स्पर्धेमधून काय घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही ट्रॉफी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. क्या बात आहे. हा स्वप्न तुमचा पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला सुद्धा आम्ही देत आहोत शुभेच्छा. तर नाणेपैकी संपन्न मित्रांनो झालेले आहे. टॉस जिंकला या मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्या संघाने स्वीकारला आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमबॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील माझ्या समवेत माझे सहकारी समालोचक याच परिसरातील नामवंत समालोचक अजय घरत यांच्याकडे. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद योगी पाटिल. एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है क्रिकेट के सुहाने सफ़र में. आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय बारकोबाई स्मृति चषक 2022-23 इताड़े.
सेकंड राउंड का मैच, 24 रनों का मात्र टारगेट इस मैच में भावाले बी के सामने। पारी की पहली गेंद, अच्छी गेंद अंदर की तरफ आई थी टप्पा पड़ने के बाद, और निश्चित रूप से ये गेंद जो थी वो स्टम्प्स के ऊपर से निकल जाती और ऑफ स्टम्प के बाहर भी थी। बल्लेबाज ठीक तरह से खेल नहीं पाए थे। सलामी बल्लेबाजों के तौर पर हम देख रहे हैं सूरज किरणे और अविनाश को। राज ने गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है। ज़्यादा बड़ा टारगेट नहीं है, लेकिन ज़रूर ये फाइटिंग टोटल साबित हो सकता है। 3 ओवर्स में 24 रन्स बचाने हैं सांगे टीम को, और इस तरह की गेंदबाजी होगी तो ज़रूर बचा सकते हैं। फिर से पैर पर लगी थी इस बार, इससे पहले कि गली में फील्ड किया जाता। लेग बाइज के ज़रिए 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज। खाता खुलता हुआ अतिरिक्त के सौजन्य से जय बजरंग भावाले बी टीम का। बड़ी टीम है, एक चैंपियन टीम की तरह ही खेलती रही है पिछले 2-3 सीज़न से। हम देख रहे हैं भावाले बी होमसाई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में। इस सीज़न में हालांकि संजय स्पोर्ट्स सावत टीम ने उनको थोड़ा पीछे छोड़ दिया है और पहले नंबर पर रैंक कर रही है सावत टीम। शॉर्ट पिच गेंद हुक कर दिया है, खाली क्षेत्र में खेल दिया है, कोई खिलाड़ी नहीं है डीप स्क्वायर लेग पर। गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर, 4 रन। चांगला फटका इथं मात्र आपल्याला अविनाशकडनं पाहायला आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने हुक केला आणि खाली क्षेत्रामध्ये आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सावकाराने आपल्या डावाला या ठिकाणी सुरुवात केली। धावसंख्या 4ने आपल्याला पाहायला मिळतं या पुढे जाताना बिनगडी बाद 5। टार्गेट आपण जर पाहिलं 24 धावांचा आहे। 8च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न असेल की त्यापेक्षा अधिक सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। वायडिश मिडॉनला मात्र थोडीशी खुंबलिंग पाहायला मिळाली, परंतु एका धाब्यावरच मात्र या ठिकाणी संत समाधानी मात्र या ठिकाणी राहत असताना बॅटर अविनाश। सिंगल की मदद से अविनाश ने अपना स्कोर आगे बढ़ाया है। चौके से उनका खाता खुला था। 5 पर बैटिंग करते हुए सूरज का खाता खुलना अभी बाकी है। हालांकि गेंदबाजी सटीक लाइन और लेन पर करने का प्रयास ज़रूर हो रहा है। ओहो, खतरनाक गेंद इस बार, पूरी लंबाई की गेंद थी ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर। बिल्कुल पॉपिंग क्रीज में इस बार गेंद का टप्पा देखने को मिला। देखिए यॉर्कर लेन गेंद कभी कभी लगता है कि बिल्कुल ओवर पिच है या फिर फुल टॉस गेंद है, ऐसे बल्लेबाज को लगता है और उसी में बल्लेबाज फंस जाता है। और इसीलिए हम देखते हैं कि जब स्टंप्स की तरफ यॉर्कर लेन गेंद आती है तो बल्लेबाज बोल्ड के रूप में ज़्यादातर आउट होते हैं या फिर लेग बिफोर का शिकार बन जाते हैं। इस बार टॉप एज गेंद हवा में, शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गेंद के नीचे, ओहो कैच ड्रॉप। आसान सा मौका था लेकिन एक युवा खिलाड़ी गेंद के नीचे और उस कैच को लपक नहीं पाए। यदि सांगे टीम को मुकाबला जीतना है तो कैचेस लपक नहीं होंगे क्योंकि बहुत बड़ा टोटल उन्होंने नहीं बनाया है और सूरज किरणे बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, लेकिन इस समय स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं। थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में, ऑफ स्टंप के बाहर की गेंद उसको पुल करना चाहते थे। आसान सा मौका था, ठीक तरह से जज ही नहीं कर पाए, शरीर से दूर कैच लपकने की कोशिश की उस युवा फील्डर ने। ओवर समाप्त होता हुआ पहला स्कोर हुआ है 6 रन। नक्कीच ज्या चुका या ठिकाणी करतायत क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये त्या चुका मात्र नक्कीच कुठेतरी सुधारावा लागतील, कारण जर ही विकेट जर नक्कीच मिळाली असती तर कुठेतरी येणाऱ्या फलंदाजावर थोडंसं आपल्याला दडपण पाहायला मिळू शकलं असतं। परंतु चांगली गोलंदाजी राज मुगरीची आपण पाहिली, त्याला सफलता मिळाली नाही आहे, परंतु फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या। आता येणारी 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 18 धाब्यांची अजून गरज आहे। सामना संपला नाही आहे, इथं सुद्धा जर एका दुसरी जर विकेट जर रवीने या ओव्हरमध्ये जर प्राप्त केले तर मात्र मॅचमध्ये नक्कीच एक वेगळीच रंगत निर्माण होऊ शकते। सिक्स पर नो लॉस। निश्चित रूप से मैच रोमांचक स्थिति में पहुंच सकता है। जिस तरह की गेंदबाजी पहले ओवर में राज द्वारा देखने को मिली उसी तरह की गेंदबाजी अन्य गेंदबाजों को भी करनी होगी। नेवर लेकर रवि, अतिरिक्त उछाल, टॉप एज और विकेट कीपर के ऊपर से निकल गई है गेंद। 4 रन मिलेंगे यहाँ पर। खेलना तो नहीं चाहते थे पीछे बल्लेबाज, लेकिन किस्मत के सहारे ये 4 रन। आपण म्हणू शकतो आणि या स्पर्धेला आतापर्यंत 78 चौकार
फलंदाजांच्या बाटमध्ये पाहायला मिळाले आणि या सर्व लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वतीने फटका या ठिकाणी पाहिजे चांगला पाहायला मिळतोय, परंतु वायडिश लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत, त्यांनी मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. टिपला जाईल आणि समाप्त होईल अविनाशचा खेळ. पहिला धक्का लागत असताना जय बजरंग स्पोर्ट भावाले बी टीमला. बी के खाते में पहली सफलता सांगे टीम के नाम. बहुत दूर से ड्राइव लगाया था और ऑन द राइज खेला था. हालांकि टाइमिंग तो सही थी लेकिन गैप में खेलने की आवश्यकता थी, गैप नहीं ढूंढ पाए और वाइडिश लॉन्ग ऑफ फील्डर के हाथों में कैच थमाकर अविनाश पेवेलियन में लौटे हैं. 4 गेंदों का सामना किया, 9 रन बनाए उन्होंने. तेज़ गति से रन्स बना रहे थे, 2 चौके उनके बल्ले से निकले थे. 10 पर गिरा है पहला विकेट. 14 रनों की और आवश्यकता है. आज हम देख रहे हैं कि योगेश भालेकर और विकेश मुकादम भावाले बी टीम में नहीं है, लेकिन उसके बावजूद भी बढ़िया प्रदर्शन, खासतौर पर गेंदबाजी लाजवाब रही है. इस मैच में बल्लेबाज सूरज केने थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आए हैं और सांगे टीम के गेंदबाजों ने भी कमर कस ली है. ज़रूर छोटा टारगेट उन्होंने सेट किया है, लेकिन उसके बावजूद भी उनका प्रयास पूरी तरह से जारी है. नए बैट्समैन बायत के खिलाड़ी खुद कप्तान क्रीज पर पहुंचे हैं. जोगेंद्र बहुत ही स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर है जोगेंद्र. हो अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बढ़िया लाइन, अच्छी गेंदबाजी. मैच में रोमांच बढ़ता हुआ. अब यहाँ से समीकरण 9 गेंदे शेष है, 14 रनों की ज़रूरत. जबरदस्त या ठिकाणी प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी किरा टीम सांगेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून गोलंदाजांचं मी कौतुक करेन. फलंदाजाने नक्कीच निराश केलं, परंतु गोलंदाज या 24 धावांचा संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी पहा खराब लेंथ ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र तुटून पडला फलंदाज जोगेंद्र आणि पाठवला डेप स्क्वेअरलेच्या दिशेने. हा येतोय उत्तुंग षटकार. लेंथ को पिक कर लिया था और बिल्कुल स्लॉट में गेंदबाजी इस बार. पिछली गेंद गुड लेंथ पर रखी थी, लेकिन इस बार लेंथ में थोड़ी सी चूक हुई. ओवर पिच गेंद कर बैठे रवि, उसका पूरा खामियाजा उनको भुगतना पड़ा है. बहुत ही बढ़िया बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए छक्का जड़ा है कप्तान ने. ये बेहतर लेंथ है, इस बार पूरी लंबाई की गेंद, लेकिन जितनी अच्छी गेंद थी उतना ही स्ट्रोक ऑन ड्राइव किया और स्ट्रोक के साथ ही सिंगल के लिए निकल पड़े थे. 1 रन यहाँ पर पूरा होता हुआ. भावाले बी टीम का स्कोर अब 17 रन 1 विकेट के नुकसान पर. 7 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है. समीकरण ज़रूर आसान है क्योंकि एक ही विकेट गिरा है, 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, तो ऐसे में पलड़ा थोड़ा सा भारी नज़र आता है भावाले बी का. लेकिन सांगे टीम के गेंदबाज भी वापसी कर सकते हैं और इस मैदान पर कई ऐसे मुकाबले हमने देखे हैं जहाँ पर 6 बॉल में 6 या फिर 7 बॉल में 7 रन चेज नहीं हुए हैं. आणि तशाच प्रकारचा खेळ या ठिकाणी आता मात्र किरा टीम सांगे संघाला मात्र करावं लागेल. कंतुशी गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल, चमत्कार मात्र घडवावा लागेल. परंतु समोर आहे सूरज केने. काय जबरदस्त मात्र या चेंडूवर स्लाइस केलं अगदी या समोरच्या दिशेने. डीप कव्हर पॉईंटला मात्र छत्रशी उभा होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी विसावतो. या सिंगल धाव कंप्लीट केली आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी मात्र 6 धाब्यांची गरज. बेहद कमज़ोर गेंद थी, शॉर्ट एंड वाइट गेंद, और देखिए कैसे स्लैश किया था बैकफुट पर जाकर, लेकिन गैप में नहीं खेल पाए. डीप कवर पॉइंट पर प्रोटेक्शन था, उसका फ़ायदा हुआ है सांगे टीम को. 18 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 ओवर की समाप्ति, 6 गेंदों में 6 रन चाहिए. अभी देखना है कि गेंदबाजी के लिए कौन आता है. छोटा सा टारगेट होने के बावजूद भी अभी तक गेंदबाजों ने अच्छा संघर्ष किया है. खासतौर पर सूरज केने को उन्होंने खामोश रखा है. जोगेंद्र के बल्ले से एक सिक्सर निकला है 7 पर बैटिंग करते हुए. फोटोग्राफर विनोद बजागे उन्होंने भी कमेंट किए है, खूब छान लाइव दिसतो. क्या बात है. ग्रामीण टेनिस क्रिकेट की सराहना होती हुई और ख़ास तौर पर सराहना होती हुई बीबी स्पोर्ट्स इताड़े के इस बिग शो की, लेट बारकुबाई स्मृती चषक 2022-23. नक्कीच आपण जर पाहिले तर अनेक जणांचे मात्र या स्पर्धेला हातभार लाभलेले आहेत. त्यांच्याच मेहनतीने ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. या 4 दिवसांची स्पर्धा स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23चा तुम्ही हा महासंग्राम रणसंग्राम पाहता मित्रांनो. सन्माननीय
भगवानजी बाबू पाटील पेशाणी ACO आहेत येताडीचे, त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष अभिमन्यूजी दुंदा पाटील, रोशनजी रामजी पाटील, त्याचप्रमाणे गुरुनाथजी पाटील, सुधीरजी पाटील, मधुकरजी वेलेकर, निलेश पाटील, दीपेश पाटील, अक्षय पाटील, केतन पाटील, जितू भुईर, निवृत्ती पाटील, ऋतिक पाटील, रोहन पाटील, करण पाटील, समीर पवार, नवनाथ पवार, यशवंत पाटील, राहुल पाटील, भाऊ वेलेकर, JD वेलेकर, जानी तीसकर, जयेश पाटील, रोहित वेलेकर, निखिल सुरेकर, तणे पाटील, बलवंत वेलेकर, अजय पाटील उर्फ गोट्यान, बली वेलेकर आणि संपूर्ण BB स्पोर्ट व 40+ व ग्रामस्थ मंडळ इताडे यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए चेतन तैयार होते हुए 6 गेंदे 6 रन, ये है समीकरण. सूरज केने और जोगेंद्र की जोड़ी इस समय क्रीज पर है भवाले बी के लिए. दूर से खेलने का प्रयास, हवा में गेंद और कैच ड्रॉप. कैचिंग खराब रही है, गेंद डीप में जा रही है लॉन्ग लेग की दिशा में, और इससे पहले कि उसको फील्ड किया जाता 2 रन लेने का मौका. ये दूसरा कैच ड्रॉप हुआ है. इस तरह की कैचिंग रहेगी, इस तरह की फील्डिंग रहेगी तो ये छोटा सा टोटल आप बचा नहीं पाओगे. परंतु या आपण जर इनिंगचा विचार केला तर सुरेश किने थोडासा सास पडतो अजय. कॉन्फिडन्सचे लेवलचे फटके त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले नाही आहेत आणि या ठिकाणी पहा त्याला जीवनदान देण्यात आलं आणि जीवनदान म्हटलं तर 2 धावासुद्धा मात्र या ठिकाणी बहाल केल्या. म्हणजे समीकरण आता अगदी सोपं पाहायला म्हणतो. 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 4 धाब्यांची गरज. येईल का हा मोठा फटका? चेंडू खाली राहतोय, चेंडू खाली राहतोय. सामना अजूनही संपला नाही. कधी झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा मुख्य नियम. थोड़ी सी नीची रहती हुई गेंद थी. चेतन एक युवा गेंदबाज है लेकिन हार नहीं मानी है. भले ही कम रन से बचाने के लिए लो फुल टॉस ड्राइव कर दिया है. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद. 1 रन पूरा किया, दूसरे के लिए जाना चाहते, यहाँ पर भी मौका था और फिर से मौके को बुना नहीं पाई है सांगे टीम. ओवर थ्रो, तीसरे रन के लिए पलटते हुए बल्लेबाज. ऐसे लगता है कि सांगे टीम ने मुकाबला छोड़ दिया है. 3 रन पूरे, स्कोर्स बराबर होते हुए अब 3 गेंदें शेष है और केवल 1 रन दूर है जीत से जय बजरंग भवाले बी. नक्कीच फिल्डिंग चांगली पाहिली आपण. रवीची लॉंग ऑनवर फेकीसुद्धा चांगली केली होती, परंतु गोलंदाजाला चेंडू कॅदर करता आला नाही आणि त्याच्याकडून मात्र ही खूप मोठी चूक पाहायला आपल्याला. 3 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या फलंदाजाने आणि आता विजयासाठी आता मात्र फक्त 1 धाब्याची गरज. स्कोर आर लेवल, 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र फक्त 1 धाब्याची गरज. एकतर्फा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि या नक्कीच या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहिलं आपण जय बजरंग स्पोर्ट भवाली बी संघाचं. देखिए मैच काफ़ी रोमांचक स्थिति में बना हुआ था मेरे ख्याल से. 6 गेंदों पर 6 रन भी यहाँ पर डिफेंड हो सकते हैं, लेकिन फील्डर्स का साथ मिलना बहुत ज़रूरी. हल्के हाथों से टर्न किया जोगेंद्र ने, कैप्टन के बैट से विनिंग शॉट आता हुआ. आखिरकार ये मुकाबला जीत लिया है जय बजरंग भवाले बी टीम ने. लगातार दूसरी जीत स्वर्गीय बारकुबाई स्मृति चषक 2022-23 में जय बजरंग भवाले बी के नाम. अभिनंदन टीम जय बजरंग स्पोर्ट भवाले बी. अतिशय सुंदर खेळ तुमचा मला या ठिकाणी पाहायला मिळाला. हार्ड लाग